तर ह्या ठिकाणी जे आपण प्रात्यक्षिक करणार आहोत म्हटलं, नेहमी पोर्ट्रेटचं प्रात्यक्षिक होतं, नेहमी आपण काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी दाखवत असतो. जलरंगातलं होतं. म्हटलं यावेळी चारकोलमधलं देऊया. म्हटलं हे चारकोलचा डेमो एवढ्यासाठी, तर इथे अनेक जण असे असतील की मलाही चित्रकार व्हायचं आहे. इथे अनेक जण असे असतील की एकेकाळी मी सुद्धा चित्र काढत होतो. इथे अनेक जण असे असतील की आमच्या बाळाला किंवा आमच्या बेबीला चित्रकलेकडे पाठवायचं आहे, तिला आवड आहे. मग नेमकं काय द्यायचं, काय करायला सांगायचं? तर पेन्सिलचं ड्रॉइंग वगैरे होत असतं, पण चारकोल हे माध्यम हे एक असं आहे की ती तुमच्यामध्ये ना उर्मी जागृत करतं. पेन्सिल ही रेटावी लागते. मग दरवेळी असं वाटायला लागते की आजच म्हणजे तिथून गेल्या गेल्या घरी गेल्या गेल्या आपण चित्र काढ, मग चित्रकलेचं सामान काय, मग परत करू आमच्या बेबीला चित्रकलेचं काय काय सामित्य आणून देऊ. मग आम्ही सांगू 4B आणि ते 6B पर्यंतच्या पेन्सिली आणून द्या, मग इंडियन टिके पेपर किंवा कार्ट्रेज पेपर थिक आणून द्या, ड्रॉइंगचं. अरे बापरे, हे सगळं महाग आहे. म्हणून मी कल्पेशला म्हटलं की साधा न्यूजपेपर तू लाव. घरामध्ये आजचा न्यूजपेपर उद्या रद्दी असतो, तर रद्दीतला कुठलाही न्यूजपेपर घ्यावा, चारकोल घ्यावा आणि त्या चारकोलनी काम करायला एक वेगळा मजा येतो. चारकोल तुटला तरी सुद्धा मजा येतो, नाही तुटला तरी सुद्धा मजा येतो. अलगद लावल्यानंतर तो कसा काम करतो, रेटल्यानंतर कसा काम करतो हे लक्षात येतं. आणि हे चारकोल माध्यम कशा प्रकारे आनंद देत असतं ह्याचा एक अनुभव दाखवूया. आणि ते सहज कुठल्याही आर्ट मटेरियलच्या दुकानात जावा आणि चारकोल घ्यावा विकत, बाकी काही घ्यायला नको. नंतर एक फिक्सेटिव्ह घ्यायला लागतं, कारण जे जे झालेलं चित्र कायम ठेवायचं असेल तर त्याला फिक्स करावं. म्हणून जर फिक्सेटिव्ह नसेल तर हरकत नाही, हेअर स्प्रे म्हणून मिळतो, तो फिक्सेटिव्हचं आणखीन सुंदर काम करतो, तर त्याचाही वापर करता येतो. या विषयावरती आपण नंतर काही बोलू, परंतु एक प्रात्यक्षिक आपण इथे देऊ. सगळ्यांनाच पोर्ट्रेट करता आला पाहिजे असं काय नाही. केवळ चारकोल खेळायसाठी जरी वापरला ना कागदावरती तरी एक वेगळाच मजा येते. त्याच्यावर उभ्या रेषा काढाव्यात, आडव्या काढाव्यात, तिरक्या काढाव्यात, वलयांकृती काढाव्यात, एखादंच पान काढावं, एखादा चौकोन त्याच्यामध्ये वर्तुळ करावं, नंतर उभ्या आडव्या रेषा ओढाव्यात आणि मग त्यातल्या जागा ज्या असतात तयार झालेले आकार ते टोननी भरून बघावेत, कधी डार्क करावं, कधी लाईट करावं. केवळ चारकोल हँडलिंग करताना सुद्धा एक वेगळाच मजा येतो. त्यामुळे आपल्यामध्ये काहीतरी आकार पृष्ठभागावर निर्माण करण्याची जी ऊर्जा आहे किंवा उर्मी आहे ती कायम करण्यासाठी ह्याच्यासारखं सुंदर दुसरं माध्यम नाही. बाकी सगळी सर्वात कठीण माध्यम म्हणजे जलरंग, जे अत्यंत सोपं दिसतं परंतु सर्वात कठीण. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दात सांगायचं झालं तर जलरंग हे इतकं कठीण माध्यम आहे की चुकलं तर ते कलाकाराच्या थोबाडीतच मारतं. सुधारायला तिकडे जागा नसते. तर ती सर्वात कठीण माध्यम आणि सर्वात सोपं माध्यम चारकोल आहे. हे सतत जरी करत राहिलो आपण तरी सुद्धा कधीतरी त्याच्यात एक वेगळा आनंद आणि वेगळा आकार निर्माण झाल्याचं आपल्याला समजतं. पण पहिल्यांदा हे माध्यम वापरून बघायचं म्हणजे मग आपल्यातला एक कलाकार जो आहे ना त्याला जन्माला घातलं जातं.